माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. नवमस्कंद भाग 37 रतिदेव कथा विविध अंश वर्णन बघूया. शुकदेव परीक्षिताला पुढे रतिदेवाची कथा सांगू लागले. राजा मन्यूचा नातू संकृती याला गुरु रंतिदेव असे 2 पुत्र होते. रतिदेवाची विरक्ती लोकविलक्षण होती. कोणताही उद्योग न करता जे काही प्राप्त होईल त्यातच तो संतोष मानून राहत असे आणि जे मिळेल तेही दान देऊन टाके. कोणत्याही गोष्टीचा संग्रह तो करीत नसे, कोणाकडे काही मागत नसे. त्यामुळे त्याचे धन लवकरच संपून गेले. तो मोठा शौर्यवान होता. कुटुंबासहित अगदी अल्पसंतुष्टपणे राही. एकदा तर अशी वेळ आली की पुष्कळ दिवस त्याला अन्न वाचून काढावे लागले. त्यानंतर त्याला कोणीतरी आपण होऊन तूप, खीर, हलवा, पाणी आणून दिले. तो आपल्या परिवारातील लोकांना तृषार्थ क्षुधार्थ देऊ लागला. तेवढ्यात तेथे भुकेलेला दारिद्र्य ब्राह्मण आला. रतिदेव महाराज, मी उपाशी आहे, काहीतरी खायला द्या हो, काहीतरी खायला द्या. मोठ्या आशेने आलोय दाराशी. कुटुंबियांनी एकमेकाकडे पाहिले. पानावर घेतलेल्यानं पोटात जाईल का, पण अतिथीला दिल्याशिवाय खायचे कसे? या 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 ब्राह्मण रूप भगवान, आपल्या भाग्याने तरी माझ्या घरी तूप, हलवा, खीर असे पदार्थ आहे. या बसा, त्याचा कृपया स्वीकार करा. खीर, हलवा, तूप जे काही होते त्यातले थोडेसे प्रेमाने त्या अतिथीला वाढले. नमस्कार घातला. सर्वांनी आदराने त्याला वंदन केले. ब्राह्मण जेवला, ढेकर दिले, उठला, हस्त प्रक्षालन केले. दक्षिणा द्यायला काही नव्हते. रतिदेवाने विप्राला नमन रूप दक्षिणा दिली. संतोषाने विप्र निघून गेला. पत्नीने मुलाने थोडेसे अन्न ठेवले होते. आता एक एक घास खावा म्हणून सर्व बसले. तोच दाराशी हाक मारली, राजा काही खायला द्यावे, मी क्षित्र आहे, मला भूक लागली. उरलेले अन्नातील आणखी थोडेसे त्या अतिथीला देण्यात आले. आज देव परीक्षा पाहत होता की काय? रतिदेवाने अगदी थोडा उरलेला हलवा, खीर बायकोला मुलांना देऊ म्हटले. तेवढ्यात 2-3 कुत्रे येऊन एक मनुष्य आला. रतिदेव तर दारात उभा, सर्वच भुकेलेले, पण आलेला मनुष्य कासावीस होऊन हात पुढे करून उभा राहिला. कुत्रे आशाळभूतपणे कानटोक करून रतिदेवाकडे पाहू लागले. भूक भूक, राज्यातील प्रजाजन प्राणी यांना पुरेसे अन्न मिळत नव्हते. अतिथीला आता उरले सुरले अन्न, खीर, हलवा सर्वच दिले. कुत्र्यांनी खिरीचे पात्र एकमेकावर गुरफटत चाटून फस्त केले. माणसाने हलवा संपवून टाकला आणि तो गेलाही. मागे पाहत नमस्कार करून संतुष्ट होऊन गेला. मागोमाग स्वानत्रय, कलश भरून पाणी तरी आहे, चला मुलांना आपण पाणी पिऊया. राजाधिराज बाहेरून पुन्हा हाक आली, क्षीण आवाजातील हाक. एक कृश शरीराचा कृष्ण वर्ण खंगलेला माणूस हळूहळू दारापर्यंत आला. तो थकून बसलाय. पाणी पाणी पाणी. फिकट वाळका हात पुढे करून निराश पांडुरके डोळे रतिदेवाकडे लावून तो म्हणाला, पाणी, मी चांडाळ जातीचा आहे, मला पाणी सुद्धा कोणी दिले नाही, पाणी द्या, पाणी, शोष पडलाय हो, पाणी द्या, पाणी. रतिदेवाने आश्चर्याने पाहिले. सर्वत भगवत वत्सल रूप पाहणारे त्यांचे विशाल नेत्र सुंदर त्या क्षीण चांडाळाकडे टकलावून पाहू लागले. पटकन कलश आणून एका लहानशा पात्रात पाणी ओतून त्या क्षीण माणसाच्या घोटाशी त्याने पात्र लावले. हळूहळू पाणी पिताना माणूस धापा टाकीत होता. घरातली मुले पत्नी मूकपणे क्षुधा तृष्णा सहन करीत होती. पाणी संपले. चांडाळाची तृष्णा काही वेगळीच होती. रतिदेव त्याला म्हणाला, मला काही नको, सर्व सिद्धी मला तुच्छ वाटतात, मला परमगती नको, मोक्षही नको, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहावे, त्यांना होणारे दुःखे तेवढेच मी सहन करावे असे वाटते. जगाचे दुःख मला वाटून घेऊ दे, पर पीडा दूर करताच माझी ताणभूक नष्ट झाली. परीक्षिता आहे असे अलौकिक त्याग तत्व रतिदेवाने प्रगट केले. हे अतिथी प्रत्यक्ष भगवंतच होते. सर्व स्वसमर्पणाची परीक्षा. रतिदेव त्या कामात कसाला उतरला. ब्रह्मा, विष्णू, शंकर तिघेही त्यांच्या समोर प्रसन्न होऊन उभे राहिले. सर्वत्र शुभ्र नील तांबूस आभा पसरली. रतिदेवाने पुढे होऊन त्यांना नमन केले, पण तरीही त्याने मागणी कसलीच केली नाही. तो नित्य तृप्तच होता. त्याने हरिमय चित्त केले. हरीच्या रूपात, श्रीहरीच्या रूपात मनात अनंत विश्वाधर ब्रह्मरूप परात्पर परमात्म्यात सर्व वृत्तीचा लय केला. राजा रतिदेवाची भक्ती पूर्णावस्थेला गेलेली होती. सूत शौनादिकांना म्हणाले, श्रोते जनव हो, शुकदेवाने निष्काम भक्तीचे अत्याधिक परमश्रेष्ठ उदाहरण म्हणून रतिदेवाची कथा परीक्षिताला सांगितली. नंतर ययातीच्या अन्य मुलांच्या वंशात कोण कोण राज्ये झाले त्यांची नावे सांगितली. पांचाल, कौरव, मगध देशातील पूर्वीच्या राजांची वर्णने केली. यदू व तुर्वसू
यांच्या वंशाची माहिती सांगितली. यदू कुळात बजमान ऋष्णी अंधक सात्वत युवापासून पुत्रांपासून झालेल्या वंशवृद्धीत उग्रसेन देवक यांचा जन्म वसुदेवाचा जन्म झाला त्याची माहिती सांगितली. पूर्वीच्या अनेक पिढ्यातील राजांची थोडक्यात वर्णने केली. सूत नैमिषारण्यात शुक परीक्षित संवाद सांगत होते. आतापर्यंत कृष्णावतारापर्यंतची पुरातन परंपरा अनेक राजे भक्त देव दैत्य यांची चारित्र्य सांगून झाली होती. ते म्हणाले, शुकदेवांनी दुसऱ्या दिवशी मुख्य श्रीकृष्ण अवतार कथेला प्रारंभ करायचे ठरवले होते. सायंकाळ झाली म्हणून शुक परीक्षित इतर स्रोत वर्ग ऐनिकासाठी उठला. वसुदेव देवकी यांचा पुत्र श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा 8वा पूर्णावतार होय. शुक मुनींनी सांगितलेली त्या भगवंताचे चारित्र्य सुद्धा मी अपराह्न काळी तुम्हाला सांगेन. आता मध्यान्हमय झाला, आपण फलाहारासाठी उठूया. सुतांचे सांगणे थांबले. ते नंतर वटवृक्षाखालील शिलातलावरील आपल्या आसनावरून उठले. सगळीकडे उत्सुकतेचे वारे वाहत होते. शौनक ऋषी अन्य मुख्य ऋषींनी अनेकांच्या साह्याने मध्याग्नीच्या शुद्धा शमनार्थ उत्कृष्ट वन्य कंदमुळे फळे सात्विक अन्न सिद्ध करून ठेवले होते. भूक भागविण्या इतकेच मीत सत्वयुक्त अन्न ग्रहण करण्यासाठी सर्वजण सभास्थान सोडून निघाले. या ठिकाणी 9वे स्कंद समाप्त झाले. उद्यापासून आपण 10म स्कंद पूर्वार्ध बघूया. कृष्ण जन्म सुरुवात. हरये नमः. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.